Student, myself Vaishali Thombal. Today we are going to third year ENTC department lecture. Then your subject name is Control System and PLC. Unit number फर्स्ट बेसिक कंट्रोल सिस्टम. तर आपण त्यामध्ये बघितलं होतं मागच्या लेक्चरला की ओपन लूप आणि क्लोज लूपचे डेफिनेशन बघितलं होतं. ओपन लूप आणि क्लोज लूप म्हणजे काय, तर ओपन लूपमध्ये काय असतं, तर फीडबॅक एलिमेंट कसं असतो, नॉट प्रेझेंट असतो. तर आणि क्लोज लूपमध्ये काय असतो, तर फीडबॅक एलिमेंट काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. तसं आपण ओपन लूप आणि क्लोज लूपच्या डेफिनेशन बघितल्या होत्या, त्यांचे ब्लॉक डायग्राम बघितल्या होत्या, ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन वगैरे केल्या होत्या. त्यानंतर आपण कंपॅरिझन बघितलं होतं ओपन लूप आणि क्लोज लूप सिस्टमचं. तर कंपॅरिझन काय सांगत होतं, तर ओपन लूप कंट्रोल सिस्टमची इझी टू काय होत होतं, डिझाईन होत होतं. आणि क्लोज लूप कंट्रोल काय होतं, ती डिफिकल्ट टू डिझाईन. म्हणजे त्यांचं जे कन्स्ट्रक्शन डिझाईन आहे ते काय आहे, इझी आणि डिफिकल्टमध्ये येतं. तर ओपन लूप कंट्रोल सिस्टमचं दीज आर इकॉनॉमिकल, म्हणजे ती जी सिस्टम आहे ओपन लूप सिस्टम ती कशी इकॉनॉमिकल सांगितली. तर क्लोज लूप सिस्टम कशी सांगितली, दीज आर कॉस्टलियर सांगितली, म्हणजे ती कशी असणार आहे, कॉस्टली असणार आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं सर्वे सिस्टम. तर सर्वे सिस्टमची आपण ब्लॉक डायग्राम बघितली होती, त्याची डेफिनेशन वगैरे बघितली होती, त्याचे ॲप्लिकेशन, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस बघितले होते. तर सर्वे सिस्टम म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल हायड्रोलिक सिस्टम. आणि ती काय फॉलो करते, तर सिस्टममध्ये आपण पोझिशन, स्पीड, क्लोज लूप फॅशनमध्ये आपण क्लोज लूप फॅशनमध्ये काय बघणार आहे, तर एखाद्या सर्किटचा स्पीड आणि पोझिशन हे काय करू शकतो, आपण फाइंड करू शकतो. ते कशाच्या याच्यावरती डिपेंड्सवरती आहे, तर सर्व्हिस सिस्टमवरती काय ते डिपेंड्स आहे. जर त्याचे ॲप्लिकेशन बघितले आपण, तर ते काय असणार आहे ॲप्लिकेशन, इंडस्ट्रीजमध्ये काय होतं ते यूज होतं. समजा रोबोटिक्स, मॅकॅनिझम असे जे सिस्टम आहे त्यामध्ये काय होते, तर सर्व सिस्टम यूज होत असते. त्यानंतर आज आपल्याला पॉईंट बघायचा आहे ट्रान्सफर फंक्शन. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय, तर आपण मागच्यामध्ये मी तुम्हाला ओपन लूप क्लोज लूपमध्येच दाखवलं होतं, आपण ब्लॉक डायग्राम बघितल्या होत्या. तर त्यामध्ये काय दिलेलं होतं, इनपुट दिलेलं होतं, ट्रान्सफर फंक्शन दिलेलं होतं, ॲक्युटिंग सिग्नल दिलेलं होतं, एरर डिटेक्टर दिलेलं होतं, आउटपुट दिलेलं होतं आणि कंट्रोल सिग्नल आउटपुट दिलेलं होतं. तर आता आपल्याला आज बघायचं मेन म्हणजे ट्रान्सफर फंक्शन. त्याची डेफिनेशन बघू आपण काय सांगते. द ट्रान्सफर फंक्शन ऑफ कंट्रोल सिस्टम इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ द लॅपलेस ट्रान्सफॉर्मर ऑफ द आउटपुट व्हेरिएबल टू लॅपलेस ट्रान्सफॉर्मर ऑफ द इनपुट व्हेरिएबल, ऑल इनिशियल कंडिशन टू बी 0. तर काय सांगते आपल्याला डेफिनेशन काय सांगते, तर ट्रान्सफर फंक्शन ऑफ कंट्रोल सिस्टम इज डिफाईन ॲज द रेशो कशाचं सांगते, तर आउटपुट लॅपलेसचं ट्रान्सफर फंक्शन, तर इनपुट ट्रान्सफर फंक्शनचं काय सांगते, ते रेशो सांगते. आणि त्यांची कंडिशन कशी असणार आहे, टू बी 0 कंडिशनला पण काय सांगितलं, त्यांचं फंक्शन सांगितलं. तर लॅपलेस किंवा ट्रान्सफर फंक्शन आपण डिनोट कशाने करतो आहे, तर JSने काय करतो आहे, आपण डिनोट करतो आहे कशाला, तर लॅपलेस ट्रान्सफॉर्मरला. आणि आता आपल्याला ट्रान्सफर फंक्शनचा फॉर्म्युला काय सांगितला त्यांनी, तर रेशो ऑफ आउटपुट ट्रान्सफर फंक्शन टू इनपुट ट्रान्सफर फंक्शन. तर आउटपुट काय आपलं कंट्रोल, समजा C/S हे काय असणार आहे आपलं, तर आउटपुट असणार आहे. आणि R/S काय असणार आहे आपलं, हे इनपुट असणार आहे. तर रेशो काय झाला आपला, तर GS इज इक्वल टू CS डिवायडेड बाय RS. तर त्याचं डायग्राममध्ये जर कन्वर्ट केलं आपण, तर ती कशी होणार आहे, इनपुट ट्रान्सफर फंक्शन आउटपुट. तर त्यांनी नेक्स्ट लाईनला काय सांगितलं, द ट्रान्सफर फंक्शन ऑफ द इनपुट इज रिप्रेझेंटेड बाय RS अँड आउटपुट इज रिप्रेझेंटेड बाय CS, देन द ट्रान्सफर फंक्शन विल बी. तर आउटपुट ट्रान्सफर फंक्शनमध्ये आपण इनपुट कशाने डिनोट करतो आहे, तर RSने, आणि आउटपुट कशाने रिप्रेझेंट करतो आहे, तर CSने. तर मग आपलं इक्वेशन काय होणार आहे, तर GS इज इक्वल टू CS डिवायडेड बाय RS. हे काय झालं आपलं ट्रान्सफर फंक्शनचं काय झालं, इक्वेशन झालं. त्यानंतर जर आपल्याला CS फाइंड करायचं असेल, म्हणजे त्याचा आउटपुट व्हॅल्यू फाइंड करायची असेल, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर RS इंटू JS इज इक्वल टू काय भेटते आपल्याला, CS भेटून जातो. म्हणजे CS म्हणजे काय भेटणार आहे, आउटपुट व्हॅल्यू भेटणार. म्हणजे आउटपुट व्हॅल्यू कशी भेटणार आहे, तर इनपुट इंटू ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू काय भेटून जाते आपल्याला, CS म्हणजे आउटपुट भेटून जातं. तर आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली, कशाची सर्किट डायग्राम दिलेली त्यांनी, तर ट्रान्सफर फंक्शन ऑफ RC
इलेक्ट्रिकल सर्किट, RC इलेक्ट्रिक सर्किट दिलेलं आहे आपल्याला. त्याचं काय करायचं आहे आपल्याला, ट्रान्सफर फंक्शन काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ते कसं फाइंड करणार आहे आपण, तर त्यांनी काय दिलं आपल्याला, डायग्राम दिली. त्यामध्ये काय दिलं आपल्याला, इनपुट दिलं आहे, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर हे कसे दिलेले आहे आपल्याला, त्यांचं एक सर्किट दिलेलं आहे आणि आउटपुट दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचं. तर आपण कसं ट्रान्सफर फंक्शन फाइंड करणार आहे, समजा GS इज इक्वल टू काय असतं आपला, CS डिवायडेड बाय RS असणार आहे. तर GS इज इक्वल टू CS म्हटल्यानंतर आपला काय असणार, समजा RS म्हटल्यानंतर काय असणार आहे आपला, तर तिथं Rची व्हॅल्यू असणार आहे आणि CS म्हटल्यानंतर तिथं कशाची व्हॅल्यू असणार आहे, CS असणार आहे. तर इक्वेशन काय सांगतं आहे आपलं, इनपुट इज इक्वल टू RI इंटू T प्लस 1 डिवायडेड बाय C इंटिग्रेशन I dt प्लस DT. म्हणजे आपण इंटिग्रेशनमध्ये काय बघतो आहे, डेरिव्हेशनमध्ये इक्वेशन बघतो आहे. तर त्यांची व्हॅल्यू काय सांगितली, RI इंटू T प्लस 1 डिवायडेड बाय C इंटिग्रेशन IT प्लस DT हे काय भेटून गेलं आहे आपल्याला, ते इक्वेशन भेटलं आहे. तर आपल्याला ते काय करायचं, इक्वेशन काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर आउटपुट इज इक्वल टू काय भेटणार आहे, तर आउटपुट इज इक्वल टू काय असतं आपलं, C असल्या म्हटलं काय येणार, 1 डिवायडेड बाय C इंटिग्रेशन IT प्लस DT. म्हणजे हे IT प्लस DT तुम्ही म्हणता इंटिग्रेशन DT हे कसं आलं आहे, तर आपण इंटिग्रेशनमध्ये काय करतो आहे, इक्वेशन फाइंड करतो आहे. तर आपल्याला फक्त 2 व्हॅल्यू दिलेल्या होत्या त्यांनी, RSची आणि GSची व्हॅल्यू दिलेली होती. तर RS आणि GS काय होता, तर RSची व्हॅल्यू होती आपली R आणि CSची व्हॅल्यू होती आपली C. तर आपण ती फक्त काय केली, इंटिग्रेशनमध्ये फुट केली. तर फर्स्ट आपण कशाची व्हॅल्यू फाइंड केली, इनपुटची व्हॅल्यू कशी फाइंड होणार मग, R1 इंटू T प्लस 1 डिवायडेड बाय C इंटिग्रेशन IT प्लस DT कशाची व्हॅल्यू भेटून घेतली आपल्याला, इनपुटची. आणि आउटपुटची फाइंड करायची म्हटली ती कशी करणार आपण, 1 डिवायडेड C इंटिग्रेशन IT प्लस DT ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, आउटपुटची भेटली. आणि आपल्याला यावरून काय करायचं आहे, तर GS काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. तर मग लेट्स काय सांगितलं नेक्स्ट लाईनला, इंटिग्रेशन E इनपुट T इज इक्वल टू E इनपुट S इंटू इंटिग्रेशन E आउटपुट T इज इक्वल टू E आउटपुट S इंटिग्रेशन IT इज इक्वल टू IS. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड केली, ISची व्हॅल्यू फाइंड केली. देन द इंटिग्रेशन IT dt इज इक्वल टू IS डिवायडेड बाय S प्लस इंटिग्रेशन I0 dt इज इक्वल टू IS डिवायडेड बाय S प्लस 0 इज इक्वल टू काय भेटलं, F ऑफ S डिवायडेड बाय S. देन नेक्स्ट लाईनला काय सांगितलं त्यांनी, इंटिग्रेशन I0 dt इज इक्वल टू काय असतं आपलं, 0 ॲज देन इज नो करंट थ्रो द कॅपॅसिटरमध्ये काय होत नाही, करंट थ्रो होत नाही. तर नेक्स्ट लाईनला काय सांगितलं त्यांनी, टेकिंग द लॅपलेस ट्रान्सफॉर्मर अबव इक्वेशन द कन्सिडर द इनिशियल कंडिशन ॲज 0 वी गेट. तर इनपुट S इज इक्वल टू RI इंटू S प्लस 1 डिवायडेड बाय C इंटू IS डिवायडेड बाय S इज इक्वल टू काय इक्वेशन झालं आपलं, IS काय झालं, IS इज इक्वल टू काय, IS आपण काय काढला आहे, कॉमन काढला आहे, इंटू काय असणार मग त्याला R प्लस 1 डिवायडेड बाय C इंटू S. I कसं कॉमन काढला आहे, तर RI इंटू S आणि IS डिवायडेड बाय S हे 2I असल्यामुळे आपण काय केलं, तर 1I काय काढलं आहे, कॉमन काढलं आहे. 1I कॉमन काढलं म्हणजे आपली व्हॅल्यू कशी आली, R प्लस 1 डिवायडेड बाय CS हे काय झालं, इक्वेशन भेटून गेलं. तर आउटपुट इज इक्वल टू काय काढणार आहे, S इज इक्वल टू आउटपुटचं इक्वेशन काय होतं आपलं, इथं दिलेलं होतं आपल्याला 1 प्लस C इंटिग्रेशन IT DT हे कशाचं इक्वेशन होतं, आपल्या आउटपुटचं होतं. तर आपण कसे फाइंड करणार आता, 1 डिवायडेड C इंटू IS डिवायडेड बाय S इज इक्वल टू काय इक्वेशन होईल मग आपलं, IS इंटू 1 प्लस CS हे कशाचं इक्वेशन भेटलं आहे आपल्याला, आउटपुटचं इक्वेशन भेटलं. ट्रान्सफर फंक्शन टू द नेटवर्क. आता आपल्याला हे व्हॅल्यू कशामध्ये पुट करायच्या, तर ट्रान्सफर फंक्शनमध्ये पुट करायच्या. तर ट्रान्सफर फंक्शनचा रेशो काय सांगतोय आपल्याला, तर JS इज इक्वल टू CS डिवायडेड बाय RS. CS म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. मग काय सांगितलं, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इज इक्वल टू आउटपुटची व्हॅल्यू काय आलेली आपली, तर 1 समजा I इंटू S 1 डिवायडेड बाय C आणि इनपुटची व्हॅल्यू काय आलेली I इंटू S ब्रॅकेटमध्ये R प्लस 1 डिवायडेड बाय C ब्रॅकेट कंप्लीट. ते याला कसं आपण फाइंड करणार आहे,
तर आय एस आणि आय एस काय होणार आहे आपले कॅन्सल होणार आहे. मग व्हॅल्यू काय राहणार आहे आपली 1 डिवायडेड बाय सी एस डिवायडेड बाय आर प्लस 1 डिवायडेड बाय सी एस. ही काय राहिली आपली व्हॅल्यू राहिली. तर यामध्ये पण काय होणार आहे आपले कट होणार आहे. काय कट होणार आहे आपल्या तर 1 डिवायडेड बाय सी एस. ही कशाला 1 डिवायडेड बाय सी एस आहे याला. तर मग आपलं काय होणार ते रिपीटेड होणार आहे. म्हणून आपली व्हॅल्यू काय भेटते 1 डिवायडेड बाय आर सी एस प्लस 1. हे काय भेटलं आहे आपल्याला तर ट्रान्सफर फंक्शन भेटलं आहे. कशाचा भेटलं आहे तर आर आणि सी सर्किटचं इक्वेशन भेटून गेलेलं आहे आपल्याला. तर जी एस इज इक्वल टू काय इक्वेशन भेटलं 1 डिवायडेड बाय आर सी प्लस सी. हे कशाचं आर आणि सीचं इक्वेशन भेटलं आहे. अशा प्रकारे आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आपण फर्स्ट बघितलं आर सी सर्किट नेटवर्क बघितलं ट्रान्सफर फंक्शनचा. सेकंड बघायचं आपल्याला आर ए सिरीज सर्किट बघायचं. त्यानंतर थर्ड राहणार आहे आर सी आणि एल तिन्हींचं काय बघायचं आपल्याला नेटवर्क सर्किट बघायचं. असे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकाचं इक्वेशन काय करायचं आहे फाइंड करायचं राहायचं आहे. तर आपण फर्स्ट फाइंड केलं आहे आर आणि सीचं इक्वेशन फाइंड केलं आहे. तर काय इक्वेशन आलं आहे आपलं 1 डिवायडेड बाय आर सी प्लस 1. तर नेक्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला तर नेक्स्ट दिलेलं आहे ट्रान्सफर फंक्शन ऑफ आर एल सिरीज सर्किट. म्हणजे रेजिस्टन्स आणि इंडक्टन्सचं सिरीज सर्किट दिलेलं आहे. आणि त्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर आपल्याला ट्रान्सफर फंक्शन काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. तर ट्रान्सफर फंक्शनचं इक्वेशन काय सांगतं आपल्याला तर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. जर आपण हे सर्किट बघितलं सर्किटमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला व्ही म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला इनपुट सिग्नल दिलेला आहे. त्यानंतर आर म्हणजे काय केलेलं आहे आपल्याला रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर एल म्हणजे काय असणार आपला इंडक्टन्स कनेक्ट केलेला आहे. तो कसा आहे पॅरलरमध्ये. तर त्यानंतर आय म्हणजे काय आपला करंट काय होतं आहे फ्लो होतं आहे. करंट कसा फ्लो होतं आहे तर इंडक्टन्स टू रेजिस्टन्स काय होतं आहे आपला करंट फ्लो होत आहे. तर जर आपण ते डायग्रामचं एक्सप्लेनेशन बघितलं कन्सिडर सिस्टम कन्सिस्ट ऑफ सिरीज कनेक्टेड रेजिस्टन्स आर अँड इंडक्टन्स एल अक्रॉस व्होल्टेज सोर्स व्ही. म्हणजे रेजिस्टन्स कसं सांगितलं आहे आपल्याला तर सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे आणि इंडक्टन्स कशाच्या अक्रॉस आहे तर व्होल्टेज सोर्सचे कशाच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं. इन दिस सर्किट द सर्किट आय इज द रिस्पॉन्स ड्यू टू अप्लाय व्होल्टेज. ह्या सर्किटमध्ये जो आय दिलेला आय म्हणजे काय असणार आपला करंट असणार. तो रिस्पॉन्स कशाला देतो आहे अप्लाय करतो कशावरती व्होल्टेज व्हीवरती. हे इज द व्होल्टेज अँड करंट ऑफ द सर्किट कॅन बी कन्सिडर इनपुट आउटपुट सिस्टम रिस्पेक्टिव्ह. आणि या सर्किटमध्ये आपल्याला करंट काय आय काय करतो आपल्याला करंट फाइंड करतो म्हणजे ते रिस्पॉन्स दाखवतं कशाला अप्लाय व्होल्टेजवरती. आणि व्होल्टेज अँड करंट ऑफ द सर्किट कॅन कन्सिडर इनपुट आउटपुट सिस्टम रिस्पेक्टिव्ह. जे सर्किटमध्ये आपल्याला व्होल्टेज आणि करंट दिलेले ते काय करताय फाइंड कन्सिडर काय करताय तर इनपुट आउटपुट काय सिस्टमला काय करताय फाइंड करताय. तर मग आपलं इनपुट व्ही इज इक्वल टू काय इनपुट येणार आहे आपलं तर आर आय प्लस आणि एल इज इक्वल टू काय येणार आहे डी आय अपॉन डी टी. नो ॲप्लाय लॅपलेस ट्रान्सफॉर्मर वी गेट. आपल्याला काय करायचं आहे यावरती लॅपलेस ट्रान्सफॉर्मर ॲप्लाय करायचं आहे. ॲप्लाय केल्यानंतर आपलं इक्वेशन कसं होणार आहे व्ही एस इज इक्वल टू आर आय यस प्लस एल इंटू एस आय इंटू एस मायनस आय 0. हे काय भेटून झालं आहे आपलं इक्वेशन झालं आहे. नेक्स्ट लाईनला काय सांगितलं त्यांनी आयची इनिशियल इंडक्टर बिकॉज ओपन हेन्स आय 0 प्लस मायनस इज इक्वल टू 0. म्हणजे याची कंडिशन कशी सांगितली एन्स प्लस मायनस इज इक्वल टू काय सांगितलं 0 सांगितलं. तर ॲप्लाय काय करायचं आपल्याला लेप्लेस ट्रान्सफॉर्मर ॲप्लाय केला आहे. त्यानंतर व्ही एस इज इक्वल टू काय येणार आहे मग आपलं तर आय इंटू यस आर प्लस यस. हे काय भेटून गेलं आहे आपल्याला तर व्ही एस इज इक्वल टू इक्वेशन भेटलं आहे. आय एस टू आय एस होते म्हटल्यानंतर आपल्याला एक कॉमन निघाला आणि व्हॅल्यू कशाची राहिली आर प्लस एल. नेक्स्ट लाईनला काय सांगितलं त्यांनी आय एस डिवायडेड बाय व्ही एस. आय एस डिवायडेड बाय व्ही एस इज इक्वल टू काय व्हॅल्यू येते आपली तर 1 डिवायडेड बाय आर प्लस एल एस आणि इज इक्वल टू काय येणार आहे मग 1 डिवायडेड बाय एल डिवायडेड बाय एस प्लस आर एल. हे कशाचं इक्वेशन भेटलं आहे आपल्याला तर रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आर एल सर्किटचं काय भेटलं आहे इक्वेशन भेटलं आहे. ते कसं भेटलं आहे आर डिवायडेड बाय एल म्हणजे काय असणार आहे आपला आउटपुट डिवायडेड बाय एस प्लस आर एल काय असणार आहे इनपुट. म्हणजे जी एस इज इक्वल टू सी एस डिवायडेड बाय आर एचची व्हॅल्यू भेटून गेलेली आहे.
नेक्स्ट बघायचं आहे आता आपल्याला ट्रान्सफर फंक्शन ऑफ सिरीज RLC सर्किट. आपल्याला सिरीजमध्ये रेझिस्टन्स, कॅपॅसिटर आणि इंडक्टन्सची काय दिलेलं आहे, सिरीजमध्ये सर्किट दिलेलं आहे आणि त्याचं काय फाइंड करायचं आहे आपल्याला, ट्रान्सफॉर्मर फंक्शन काय करायचं आहे, फाइंड करायचं. म्हणजे GS काय करायचं आहे आपल्याला, फाइंड करायचं आहे. GS फाइंड करायचं म्हटल्यानंतर कसं फाइंड करणार आहोत आपण, तो त्यांनी आपल्याला इनपुट दिलेलं आहे. इनपुट कसं दिलं आहे, प्लस मायनस VI दिलेलं आहे आणि आउटपुट दिलेलं आहे कसं, प्लस मायनस V0. VI आणि V0 काय दिलं आपल्याला, इनपुट आउटपुट दिला आहे. त्यानंतर I ॲरोन इंडिकेट केला. I म्हणजे काय, आपला करंट फ्लो होतो आहे त्या सर्किटमध्ये आणि RL हे काय दिलं आपल्याला, सिरीज सर्किट दिलं RL आणि C. आता आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन बघू. कन्सिडर द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक सिस्टम, शो द फॉलोइंग फिगर. हे फिगरमध्ये काय फाइंड करायचं, कन्सिडर करायचं तर इलेक्ट्रॉनिक सिस्टमचं फॉलोइंग. दिस सर्किट कन्सिस्ट ऑफ रेजिस्टर, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटर. या सर्किटमध्ये काय काय यूज केलेलं आहे आपण, रेजिस्टन्स, कॅपॅसिटर अँड इंडक्टन्स. ऑल दिस इलेक्ट्रिकल एलिमेंट्स आर कनेक्टेड इन सिरीज. जेवढे इलेक्ट्रॉनिक्स एलिमेंट यूज केलेले आहे सर्किटमध्ये ते कसे कनेक्ट केलेले, सिरीजमध्ये. द इनपुट व्होल्टेज अप्लाय टू द सर्किट इज, इनपुट व्होल्टेज कशावरती अप्लाय केलं आहे, तर सर्किटवरती. तर ते काय होतं आहे, VI अँड द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इज द आउटपुट व्होल्टेज V0. व्होल्टेजच्या अक्रॉस काय केलेलं आहे, आपला कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे आणि द इनपुट व्होल्टेज काय कशावरती अप्लाय केलं आहे, सर्किटवरती. म्हणजे त्याचं काय भेटलं आहे, 2 इनपुट्स व्होल्टेज भेटून गेले तर आपल्याला काय भेटतं आहे, त्याचं 2 आउटपुट व्होल्टेज गेलं. VI म्हणजे काय, इनपुट व्होल्टेज, V0 म्हणजे काय, त्याचं आउटपुट व्होल्टेज. नेक्स्ट लाईनला काय सांगितलं त्यांनी, इक्वेशन फॉर दिस सर्किट. ह्या सर्किटचं इक्वेशन जर बघितलं आपण तर इक्वेशन कसं सांगतं आहे आपलं, VI इज इक्वल टू RI प्लस L DI/dt प्लस V0 VI इज इक्वल टू RI प्लस L DI/dt प्लस V0. म्हणजे इनपुट इज इक्वल टू रेजिस्टन्स प्लस इंडक्टन्स प्लस कॅपॅसिटर इज इक्वल टू काय सांगितलं, रेजिस्टन्स प्लस इंडक्टन्स प्लस आउटपुट. सबस्टिट्यूट द करंट पासिंग थ्रू कॅपॅसिटर I इज इक्वल टू C into D आउटपुट dt इज इक्वल टू C into D आउटपुट dt इन द अबव इक्वेशन. इक्वेशनमध्ये काय ॲड करायचं सांगितलं त्यांनी, तर कॅपॅसिटर I इज इक्वल टू काय करायचं आहे आपल्याला, कॅपॅसिटर I इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू पुट करायची, CD इंटू V0 इंटू dt I ही व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. मग इक्वेशन काय भेटणार आहे आपल्याला, VI इज इक्वल टू R C इंटू D आउटपुट dt प्लस L इंटू C इंटू D2 आउटपुट dt2 प्लस V0 इज इक्वल टू VI इज इक्वल टू RC dt V0 dt प्लस LC D2 V0 dt2 प्लस आउटपुट इज इक्वल टू. नेक्स्ट लाईनला काय इक्वेशन भेटणार आहे मग आपल्याला, तर D2 आउटपुट dt2 प्लस RL D आउटपुट dt प्लस I1 LC V0 इज इक्वल टू काय असणार आहे, 1 L इंटू C VI D2 आउटपुट dt2 प्लस RL DV समजा D आउटपुट व्होल्टेज dt प्लस 1 इंटू LC आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू 1 LC इनपुट. हे इक्वेशन जर आपण एक्सप्लेन करायचं म्हटलं तर आपण बोर्डवरती ते इक्वेशन एक्सप्लेन केल्यानंतर आणि सॉल्व केल्यानंतर ते थोडं ॲक्युरेटली काय होतं तुम्हाला समजून जातं आहे. तर तुम्हाला मी आता सध्या फक्त स्टडी म्हणजे वाचून सांगितलं आहे, त्यामुळे थोडं जर लक्षात नसेल वगैरे आलं तरी तुम्ही व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला ते समजून जाणार आहे. तर इक्वेशन एकदम सिम्पल आहे आपल्याला सॉल्व करायला, त्याचे काही एवढे प्रॉब्लेम्स नाही, पण तरी थोडं लक्ष दिल्यानंतर ते समजून जाते. द अबव इक्वेशन इज द सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे आपण सेकंड ऑर्डरमध्ये बघतो आहे आणि ते कसं असणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे. दॅट इज ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू YS डिवायडेड बाय XS. दॅट इज ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू YS इंटू XS. The transfer function model of the LIT system is shown in figure.
तर त्यांनी काय सांगितलं आहे, जे आपलं इक्वेशन आहे ते कसं आहे सेकंड ऑर्डरमध्ये आहे, तर ते कसं असणार आहे डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे. जर ट्रान्सफर फंक्शनमध्ये जर बघितलं तर त्यांनी 2 कंडिशन दिलेल्या आहे आपल्याला वाय आणि एक्सच्या. तर कसं येतं वाय आणि एक्स इज इक्वल कसं त्याचं इक्वेशन काय होतं आहे, तर ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू वाय एस इंटू एक्स एस. द ट्रान्सफर फंक्शन मॉडेल काय सांगितलं आपण या फिगरमध्ये फॉलो करणार आहे. मग ते कसं असणार आहे एक्स इंटू एस हे काय असणार आहे आपलं इनपुट असणार आहे, वाय इंटू एस हे काय असणार आहे आपलं आउटपुट असणार आहे, आणि ट्रान्सफर फंक्शन काय असणार आहे आपलं तर वाय एस डिवायडेड बाय एक्स एस. हे काय दिलं आपल्याला ट्रान्सफर फंक्शन दिलं. ते आपल्याला फक्त डायग्रामद्वारे काय करतायत आपल्याला समजून सांगितलेलं आहे मी. तर एक्स एस म्हणजे आपलं इनपुट असणार आहे, वाय एस म्हणजे आपलं आउटपुट असणार आहे, आणि वाय एक्स डिवायडेड बाय एक्स एक्स काय असतं आपलं ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगितला तर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर नेक्स्ट लाईनला काय सांगितलं वी रिप्रेझेंटेड सिस्टम द ब्लॉक हॅव्हिंग ट्रान्सफर फंक्शन इनसाइड अँड द ब्लॉक हॅज इनपुट एक्स 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 एस अँड आउटपुट वाय एस वाय एस. तर त्यांनी आपल्याला 2 ब्लॉक सांगितले. समजा आपण ट्रान्सफर फंक्शन 2 फाइंड करणार आहे, कारण आपलं सर्किट कसं आहे आर एल आणि सी हे तीन काय दिलं आहे सिरीज सर्किट दिलेलं आहे. म्हटल्यानंतर आपल्याला 2 टाईप्समध्ये काय भेटून जातात ट्रान्सफर फंक्शन भेटून जातात. तर त्यांनी काय सांगितलं नेक्स्ट लाईनला आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इज इक्वल टू काय सांगितलं 1 LC2 प्लस RL प्लस 1 LC इज इक्वल टू काय भेटतं आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आपल्याला काय भेटून गेलं आहे ट्रान्सफर फंक्शन भेटून गेलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला नेक्स्ट लाईनला काय सांगितलं त्यांनी तर 1 डिवायडेड बाय LC एस स्क्वेअर प्लस RL एस प्लस 1 LC हे काय भेटलं आपल्याला फायनल इक्वेशन भेटून गेलं आहे कशाचं RL आणि सीचं. तर नेक्स्ट लाईनला काय सांगतो समजा व्ही आय एस इन द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ द इनपुट व्होल्टेज व्ही आय एस आणि व्ही आय एस म्हणजे काय सांगितलं त्याने तर लॅपलास ट्रान्सफॉर्मरचं इनपुट व्होल्टेज झालं. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं व्ही आय म्हणजे काय असणार आहे आपलं इनपुट व्होल्टेज असणार आहे आणि व्ही झिरो म्हणजे काय असणार आहे आपलं आउटपुट व्होल्टेज असणार. त्यानंतर सेकंड लाईनला काय सांगितलं व्ही झिरो इज द लॅपलास ट्रान्सफॉर्मर ऑफ द आउटपुट व्होल्टेज व्ही झिरो इज द काय सांगितलं लॅपलास ट्रान्सफॉर्मर सांगितलं कशाचा आउटपुट व्होल्टेज. तर नेक्स्ट लाईनला काय सांगतात ते द अबव इक्वेशन ऑफ द ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सेकंड ऑर्डर इलेक्ट्रिकल सिस्टम द ट्रान्सफर फंक्शन मॉडेल ऑफ दिस सिस्टम इज शो इन फिगर. ट्रान्सफर फंक्शन हे कशामध्ये बघितलं आपण सेकंड ऑर्डर सिस्टममध्ये बघितला, आणि ट्रान्सफर फंक्शनचे जर मॉडेल बघितलं किंवा त्याची डायग्राम बघितली तर ते आपण बघतोय व्ही आय एस हे काय असणार आहे इनपुट व्होल्टेज असणार आहे, व्ही झिरो एस हे आपलं आउटपुट असणार आहे, आणि त्याचं ट्रान्सफर फंक्शन काय येणार आहे आपलं तर 1 डिवायडेड बाय LC डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस आर डिवायडेड बाय एल इंटू एस प्लस 1 डिवायडेड बाय LC हे कशाचं इक्वेशन आहे तर ट्रान्सफर फंक्शनचं इक्वेशन आहे. कोणत्याचं तर RL आणि C सिरीज सर्किटचं. We show a second order electrical system with the block having the transfer function inside. Or this block has the input VI and output V0 yes. तर काय सांगितलं सेकंड ऑर्डर इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये ब्लॉक हॅव्हिंग ट्रान्सफर फंक्शन इनसाइड. ब्लॉकमध्ये जे ट्रान्सफर फंक्शन असतं ते काय असतं थोडं साईटमध्ये आपण 2 कंडिशनमध्ये इनपुटचे 2 इनपुट्स बघितले आणि 2 आउटपुट्सवरून काय केलं इक्वेशन फाइंड केलं. त्याने नेक्स्ट लाईनला काय दिलेलं आपल्याला तर लॅपलास ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल नेटवर्क. लॅपलास ट्रान्सफॉर्मरचं इलेक्ट्रॉनिक नेटवर्क दिलेलं आहे त्यांनी. तर त्यामध्ये किती ब्लॉक दिले आहेत आपल्याला 4 ब्लॉक दिलेले आहेत. त्यात फर्स्ट काय एलिमेंट असणार आहे, सेकंड ब्लॉकमध्ये काय असणार आहे टाईम डोमेन एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज. टाईम डोमेनवरती एक्सप्रेशन व्होल्टेज कशाचं व्होल्टेज बघायचं. सेकंड काय लॅपलास डोमेन एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज. थर्ड ब्लॉकमध्ये काय आपलं लॅपलास डोमेन एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज, आणि फोर्थ ब्लॉकमध्ये काय लॅपलास डोमेन बेअर म्हणजे काय असणार आहे आपलं तर त्याचं फायनल इक्वेशन असणार आहे कशाच्या बेसवरती. तर फर्स्ट आपण काय बघतोय रेझिस्टन्स आर. रेझिस्टन्स आरचं टाईम डोमेन व्होल्टेज काय असणार आहे तर I × T × R.
आय ब्रॅकेटमध्ये टी म्हणजे काय असणार आहे, आय इंटू टी इंटू आर. हे कशाचं, टाईम डोमेनचं काय असणार आहे, व्होल्टेज असणार आहे. लेप्लेस ट्रान्सफॉर्ममध्ये जेव्हा आपण कन्वर्ट करतो त्यावेळेस ते इक्वेशन काय होतं आहे, तर आय इंटू एस इंटू आर हे काय भेटून जातं आहे आपल्याला, इक्वेशन भेटतं लेप्लेसचं. आणि तो जर डोमेन बघितला म्हणजे लेप्लेस नंतर जर ते कन्वर्ट बघितलं ते कशाचं होतं आहे, फक्त आर यूज होतं आहे. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट सांगितलं इंडक्टन्स. इंडक्टन्स कशाने डिनोट करतो आहे आपण, यलने. यलचं इक्वेशन टाईम डोमेनमध्ये व्होल्टेज इक्वेशन काय सांगितलं त्यांनी, तर यल डी आय इंटू टी डिवायडेड बाय डी टी. हे कशाचं सांगितलं, तर टाईम डोमेन व्होल्टेजचं इक्वेशन सांगितलं. आणि तेच जर लॅपलॉसमध्ये बघितलं आपण तर ते कसं असणार आहे, एस यल आय इंटू यस. एस एल आय इंटू काय असणार आहे, यस. हे कशामध्ये असणार आहे, टाईम डोमेन लेप्लेसमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर लेप्लेस डोमेन बघितला तर तो कसा असणार आहे, फक्त एस एल इक्वेशन असणार आहे. त्यानंतर थर्ड सांगितलं त्यांनी कॅपॅसिटर सी. कॅपॅसिटर सीमध्ये टाईम डोमेन व्होल्टेज कसं असणार आहे, 1 डिवायडेड सी इंटिग्रेशन आय टी डी टी. हे कशाचं असणार आहे, तर टाईम डोमेन एक्सप्रेशन व्होल्टेज 1 डिवायडेड बाय सी इंटिग्रेशन आय टी डी टी. त्यानंतर लेप्लेसमध्ये ज्यावेळेस आपण कन्वर्ट करतो त्यावेळेस काय इक्वेशन असणार आहे, तर 1 डिवायडेड बाय यस सी आय इंटू यस. तर लेप्लेस डोमेनमध्ये काय असणार आहे, 1 डिवायडेड बाय यस सी इंटू आय यस. आणि तेच जर लेप्लेसमध्ये बघितलं तर 1 डिवायडेड बाय यस सी हे काय असणार आहे आपलं इक्वेशन असणार आहे. अशा प्रकारे आपण काय बघितलं, आर यल आणि आर सी आर यल आणि आर यल सी इक्वेशन बघितले. कशाचे, ट्रान्सफर फंक्शनचे. आपण 3 इक्वेशन बघितले. तिन्ही इक्वेशनच्या काय केल्या, डायग्राम बघितल्या. आर आणि सीमध्ये काय होतं, आर आणि सी 2 इलेक्ट्रॉनिक कंपोनंट यूज केलेले होते. त्याचं इनपुट आउटपुट इक्वेशन फाइंड केलं आपण कशावरती, तर ट्रान्सफर फंक्शनवरती. त्यानंतर सेकंडमध्ये काय बघितलं, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स बघितला. 2 इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट यूज होते. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं इनपुट, त्यावरती ॲप्लाय केला आहे. आणि आउटपुट म्हणजे आपल्याला ट्रान्सफर फंक्शन भेटून गेलं, काय भेटलं आहे, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट म्हणजेच काय असणार आहे, आपला ट्रान्सफर फंक्शन असणार. त्यानंतर थर्ड बघितलं होतं आर एल आणि सी. आर एल सीमध्ये काय दाखवलं होतं आपल्याला, 3 इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट यूज केलेले होतं. आर आणि एल आपण काय सिरीजमध्ये, आणि सी हा कशाचा होता, व्होल्टेजच्या ॲक्रॉस होता. व्होल्टेजच्या ॲक्रॉस होता म्हणजे व्होल्टेज आणि करंट काय करत होते, तर एकमेकांच्या ॲक्रॉस असून आपल्याला आउटपुट फाइंड करत होते. तर त्याचं जर आपण ट्रान्सफर फंक्शनचं इक्वेशन बघितलं तर त्याचं इक्वेशन काय भेटलं आहे आपल्याला, तर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इक्वेशन भेटून गेलेलं. त्याचं इक्वेशन कसं आलं तर आपलं, तर 1 डिवायडेड बाय यल सी एस स्क्वेअर प्लस आर एल इंटू एस प्लस 1 यल सी हे काय भेटलं होतं आपल्याला, ट्रान्सफर फंक्शन भेटून गेलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं, डोमेन बघितलं. लॅप्लेस ट्रान्सफॉर्मरचे इलेक्ट्रॉनिक नेटवर्क बघितले. नेटवर्क म्हणजे कसं की आपण रेजिस्टन्स, इंडक्शन आणि कॅपॅसिटरच्या जर टाईम डोमेन व्होल्टेजवरती जर त्याची व्हॅल्यू घेतल्या म्हणजे ते कसं इंटिग्रेशननी कन्वर्ट करून जर घेतल्या ते कशी होती आय टी इंटू आर जर येत असेल कशाला, टाईम डोमेन व्होल्टेजवरती येतं. ती लेप्लेसमध्ये ज्यावेळेस कन्वर्ट करतो त्यावेळेस ती काय येत होती, तर आय इंटू एस इंटू आर येत होती. आणि तीच जर लेप्लेस डोमेनमध्ये बघितली तर ती काय येत होती, आपल्याला फक्त आर भेटून जात होती. अशा प्रकारे आपण यल आणि सीच्या पण काय बघितलं, व्हॅल्यू बघितल्या. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे आता डेरिव्हेशन ऑफ ट्रान्सफर फंक्शन ऑफ क्लोज लूप सिस्टम. म्हणजे आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे कशाचं, ट्रान्सफर फंक्शन आणि क्लोज लूप सिस्टमच्या बेसवरती आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे. तर आपण क्लोज लूप सिस्टममध्ये बघितलं होतं तर आपलं काय असतं, इनपुट सिग्नल असतं, एरर डिटेक्टर असतो, ॲक्युटिंग सिग्नल असतं. ते कशावरती अप्लाय केलं जातं आहे, तर ते ॲक्च्युअल सिग्नलवरती केलं जातं. त्यानंतर ते प्लॅन्ट ऑर प्रोसेसवरती अप्लाय केलं जातं. प्लॅन्ट ऑर प्रोसेसवरती अप्लाय केल्यानंतर त्याचं आपल्याला आउटपुट भेटतं आणि जे ते आउटपुट भेटतं त्याला काय असतो, आपला फीडबॅक एलिमेंट कसा असतो, कनेक्ट असतो. अशा प्रकारे आपण काय बघितलं होतं, ती क्लोज लूप सिस्टमची ब्लॉक डायग्राम बघितली होती. तर आपल्याला आता ह्यामध्ये काय बघायचं, डेरिव्हेशन ऑफ ट्रान्सफर फंक्शन ऑफ क्लोज लूप सिस्टम बघायचे.
ते डेरिवेशन आपण शिकलेलो आहोत, पण आपल्याला काय करायचं आहे, तर यावरती डेरिवेशन फाइंड करायचं आहे. तर आपल्याला प्रत्येक समजा एक्स म्हणजे काय, ES म्हणजे काय, GS म्हणजे काय, HSS म्हणजे काय, YS म्हणजे काय, आधी आपल्याला हे बघायचं आहे. मेन म्हणजे त्यांना काय म्हणतात, आणि त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर GS फाइंड करायचं. GS म्हणजे काय, ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचं. ते कशाच्या बेसवरती, डेरिवेशनच्या बेसवरती. तर आपण हे सगळं नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण डेरिवेशन ऑफ ट्रान्सफर फंक्शन बघणार आहोत आणि रूल्स बघणार आहोत. तर आज आपण आपलं लेक्चर इथं स्टॉप करतो आहे. नेक्स्ट लेक्चरला पण हे बघू.